आपण ऐकत आहात मिसमॅच लव या कथेचा पुढचा भाग आणि हे आहे VAG मराठी स्टोरीज. माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करून घ्या आणि आधीचे पार्ट ऐकले असल्याची खात्री करून घ्या. चला सुरुवात करतेय मिसमॅच लव भाग 3. पाठीमागच्या भागात आपण पाहिलं नर्सने गार्गीच्या हातात एक फॉर्म दिला आणि सही करायला सांगून ती निघून गेली. ते निघून गेले तरी गार्गी तिथंच खिळून राहिलेली. सकाळपर्यंत 8 लाख तेही एका रात्रीत कसं शक्य आहे? आता पुढे तिच्याकडे फार तर 1 लाखाची सेविंग होती. दादाचं गॅरेज होतं पण त्याचीही सेविंग किरकोळ होती. एवढी मोठी रक्कम असणंच अशक्य होतं. आता करायचं काय? तिच्या पुढे खूप मोठं कोडं होतं. तरीही तिनं तिच्या ओळखीतल्या लोकांना कॉल करायला सुरुवात केली, पण जिथून तिथून नकार येत होते. एवढी मोठी रक्कम द्यायला कोणीच तयार होत नव्हतं. आणि आता मात्र तिला पुन्हा प्रियांश आठवला. ती पुन्हा एकदा प्रियांशला कॉल करू लागली. आता सर्वांनी मदतीसाठी हात वर केल्यानंतर तोच एक शेवटचा आधार होता. सुदैवानं यावेळी समोरून कॉल उचलला गेला. हॅलो प्रियांश, कुठं आहेस? फोन का उचलत नाहीये सारे माझा? गार्गीच्या आवाजात जडपणा होता. अगं बिझी होतो. बोल ना, एवढे फोन का करत होतीस? प्रियांशचा आवाज निर्विकार होता. मी हॉस्पिटलमध्ये आहे प्रियांश. दादाचा ॲक्सिडेंट झालाय. डॉक्टर म्हणाले की उद्या सकाळपर्यंत 8 लाख भरावी लागतील, नाहीतर ट्रीटमेंट थांबवतील. प्लीज प्लीज मला मदत कर ना. काय? 8 लाख? बाप रे, एवढे पैसे कसे गोळा करायचे? मला काहीच समजत नाहीये प्रियांश. प्लीज प्लीज हेल्प मी ना. तुझे काही मित्र असतील किंवा कुठून लोन काढता येईल ते बघ ना प्लीज. लोन? अरे बाप रे गार्गी, आत्ता रात्रीचे 8 वाजलेत आणि आता यावेळी कोण लोन देणार? आणि एवढी मोठी रक्कम? तो टाळाटाळ करत म्हणाला, प्लीज काहीतरी बघ. सकाळपर्यंत भरायचेत पैसे. दादाचा जीव महत्त्वाचा आहे रे. मी सगळे पैसे परत करेन, आय स्वेअर. तिचा कंठ दाटून आला होता. हो ठीक आहे, मी बघतो काय करता येईल का. सांगतो तुला. ठेवू का आता? हो ठीक आहे, पण प्लीज बघ काहीतरी. त्याला इलाज नाही आहे. तिने म्हणताच पलीकडून फोन कॉल कट झाला. प्रियांशी बोलून तिला आधार वाटण्याऐवजी मनातली भीती अजूनच वाढली. त्याच्या आवाजातली ती अलिप्तता तिला बोचली होती. तरीही त्याने फोन उचलला यातच तिला समाधान वाटलं. निदान तो काहीतरी करतो असं तरी म्हणालेला. तो काहीतरी करेल या एका वेड्या आशेवर ती तशीच बाकड्यावर बसून राहिलेली. तिचा सकाळपासूनचा दिवस एखाद्या वाईट स्वप्नासारखा ठरला होता. सकाळी 11 वाजता त्या मर्सिडीजवाल्या खडूस माणसाने केलेला अपमान आणि आता हा नियतीने दिलेला धक्का. तिला माहीत नव्हतं की हाच धक्का तिला एका अशा वळणावर नेऊन ठेवणार आहे जिथून तिचं आयुष्य पूर्णपणे बदलणार आहे. आज तिला जगाचा खरा रंग कळत होता. मित्रमैत्रिणींचे मुखवटे गळून पडत होते. त्या जगाला ती रंगीबेरंगी समजत होती. तेच जग आज तिला ब्लॅक अँड व्हाईट आणि निष्ठूर भासत होतं. इकडं दादासाहेब आपल्या आलिशान स्टडी रूम मधील आराम खुर्चीत बसले होते, पण त्यांच्या चेहऱ्यावर मात्र आराम नव्हता. कपाळावरच्या आठ्या आणि बोटांची खुर्चीच्या हातावर चाललेली अस्वस्थ हालचाल त्यांची मनस्थिती सांगून जात होती. सकाळपासून घडलेल्या प्रकारामुळे ते कमालीचे अस्वस्थ होते. एवढ्यात टेबलवरचा त्यांचा खाजगी फोन वाजला. स्क्रीनवर देशमाने नाव बघताच त्यांनी तत्परतेने फोन उचलला. हॅलो, काय खबर आहे देशमाने? सापडली का ती मुलगी? दादासाहेबांचा आवाज गंभीर होता. पलीकडून देशमाने
त्यांच्या विश्वासू माणसाचा आवाज आला. होय दादासाहेब, काम झालंय. त्या व्हिडिओ फुटेजवरून सगळी माहिती काढली गेली आहे. तिचं नाव गार्गी प्रधान. पेशाने ती फॅशन डिझायनर आहे. स्वतःचं एक छोटं बुटीक चालवते आणि तिचा मोठा भाऊ गॅरेज चालवतो. ठीक आहे, चांगली गोष्ट आहे. मला तिचा घरचा पत्ता पाठव. मला स्वतः तिला भेटायला जायचंय, दादासाहेबांनी हुकमी स्वरात सांगितलं. दादासाहेब, अहो पण ती घरी नाही आहे. मग कुठे? बुटीकवर, दादासाहेबांनी विचारलं. नाही साहेब, ती सध्या सिटी हॉस्पिटलमध्ये आहे. हॉस्पिटलमध्ये? पण का? दादासाहेब थोडे साशंक झाले. कारण तिच्यावर खूप मोठं संकट आलंय साहेब. तिचा मोठा भाऊ निशांत प्रधान, त्याचा दुपारी खूप मोठा ॲक्सिडेंट झाला. त्याची कंडिशन क्रिटिकल आहे. तो ICU मध्ये आहे. मी सध्या हॉस्पिटल बाहेरच उभा आहे बघा, देशमानेंनी माहिती दिली. आणि हो साहेब, आतल्या सूत्रांकडून कळतंय की डॉक्टरांनी तिला ऑपरेशनसाठी तातडीने 8 लाख रुपये भरण्यास सांगितले. आणि त्या मुलीची आर्थिक परिस्थिती बेताची आहे. तिच्याकडे एवढे पैसे नाही आहेत. ती खूप अडचणीत आहे. हे ऐकताच दादासाहेबांच्या चेहऱ्यावरचे भाव बदलले. मगाची अस्वस्थता जाऊन तिथं एक बिझनेसमॅनची चमक आली. त्यांनी एक क्षण विचार केला. हो, असं झालंय तर, दादासाहेबांनी शांतपणे म्हटलं. ठीक आहे देशमाने, तू तिथेच थांब, मी येतोय. त्यांनी फोन कट केला आणि लगेच इंटरकॉमवरून आपल्या ड्रायव्हरला सूचना दिली. गणेश, गाडी काढ, आपल्याला सिटी हॉस्पिटलला जायचंय. आणि फोन ठेवून दादासाहेब उठले आणि आपलं जॅकेट सावरत बाहेर निघाले. घरात कोणालाही काहीच न सांगता ते निघाले होते. चालताना त्यांच्या मनात एक वेगळंच गणित सुरू होतं. नियती पण विचित्र खेळ खेळते नाही. त्या मुलीला पैशांची गरज आहे आणि मला माझ्या नातवासाठी एका बायकोची. निदान त्याची CEOची खुर्ची टिकून राहण्यासाठी तरी, कारण त्याच्याशिवाय त्या पदासाठी कोणीच योग्य नाहीये. आता या क्षणी ती गरीब आणि लाचार वाटते आहे. म्हणजे तिचा स्वाभिमान विकत घेणं मला सोपं जाईल. त्यांच्या ओठावर एक पुसटचं धोरणी स्मित उमटलं होतं. ते एव्हाना कारमध्ये येऊन बसले आणि कार हॉस्पिटलच्या दिशेने धावू लागली. रात्र चढत होती तसं गार्गीच्या मनावरचं दडपण आणखीन गडद होत होतं. अर्धा तास असाच उलटून गेला होता. डॉक्टरांनी जरी सकाळपर्यंतची मुदत दिली असली तरी एका रात्रीत 8 लाख रुपये उभे करायचे कसे, हे एक न सुटणारं भयानक कोडं होतं. तिची नजर वारंवार मोबाईलच्या स्क्रीनकडे वळत होती. प्रियांशचा फोन अजून का आला नाही? त्याला कळत नसेल का मी किती टेन्शनमध्ये आहे? तिने मनाचा हिया केला आणि पुन्हा एकदा थरथरत्या बोटांनी प्रियांशचा नंबर डायल केला. 2 रिंग वाजल्या आणि परीकडून फोन उचलला गेला. हॅलो प्रियांश, काय झालं? पैशाचं काही जमलं का रे? गार्गीने आशेने अगदी काकुलतीला येऊन विचारलं. पलीकडून प्रियांशचा आवाज आला. गार्गी, अगं मी खूप हातपाय मारले, सगळ्या मित्रांना विचारलं, पण 8 लाख म्हणजे खूप मोठी रक्कम आहे. कोणीच तयार नाहीये द्यायला. काय? मग आता मी काय करू प्रियांश? सकाळपर्यंत पैसे भरावे लागतील. मला तर काहीच सुचेना झालंय. गार्गीचा आवाज आता रडवेला झाला. डोळ्यात पाणी तरळू लागलं. रडू नकोस गार्गी. हे बघ, माझ्याकडे आहेत एक 50,000. खरं तर ते पैसे मी माझ्या बाईकच्या हप्त्यासाठी आणि बाबांच्या विम्यासाठी बाजूला काढून ठेवले होते. ते भरले नाही तर खूप मोठा प्रॉब्लेम होईल मला. पण ठीक आहे, आता दादाच्या जीवापेक्षा थोडीच ते महत्त्वाचं आहे. तू घे ते पैसे, मी बघेन कसं ॲडजस्ट करायचं ते. थोडं होईल त्रास, पण ठीक आहे. त्याच्या बोलण्यातला तो उपकाराचा आणि स्वतःच्या अडचणीचा सूर गार्गीला स्पष्ट जाणवला. तिला कळलं की 50,000ने 8 लाखांचा डोंगर सरणार नाहीये आणि वरून प्रियांशला अडचणीत टाकल्याचं ओझं तिच्या मनावर राहील ते वेगळंच. तिने डोळे पुसले. तिचा स्वाभिमान जागा झाला. नको प्रियांश,
50,000ने तसंही काहीच भागणार नाहीये, आणि ते तुझ्यासाठीही महत्वाचे आहेत ना. मग ठेव तूच. उगाच माझ्यामुळे तू कशाला अडचणीत येतोयस. राहू दे. पक्का ना. अगं अगं नाहीतर घे तू. मला तुझ्या उपयोगी पडता येत नाहीये. मला वाईट वाटतंय खरं तर. प्रियांशने वरकरणी खंत व्यक्त केली. इट्स ओके, पैशाचं राहू दे, पण निदान तू इथं येशील का. मला आधाराची गरज आहे. अगं हो, ऑफकोर्स. मी निघतच होतो. एक अर्ध्या तासात सिटी हॉस्पिटलला पोहोचेन. ओके ओके, थँक्स, येतो म्हणत तिने फोन ठेवला. गार्गी आता पुन्हा बाकड्यावर डोकं धरून बसली. आता काय करू. सगळे रस्ते बंद झालेत. कुठून गोळा करू मी इतके पैसे. दादाला काय झालं तर मी काय करणार. तोच तर सगळं काही आहे माझ्यासाठी. ती विचारात हरवलेली असतानाच एका भारदस्त आवाजाने तिची तंद्री भंगली. मिस गार्गी प्रधान, तूच आहेस ना. येस सर म्हणत ती दचकून उभी राहिली. पाहते तर समोर एक 70चे सूटबुटातले आणि हातात चांदीची मूठ असलेली काठी घेतलेले एक रुबाबदार आजोबा उभे होते. त्यांच्या व्यक्तिमत्वात एक वेगळाच दरारा होता. गार्गी गोंधळली. ती हळूहळू त्यांच्या दिशेने गेली. एक्सक्यूज मी सर, तुम्ही कोण आणि तुम्हाला माझं नाव कसं माहीत. तिनं चाचरत विचारलं. बेटा, मी दादासाहेब इनामदार ग्रुपचा मालक. मला कळलंय तुझ्या भावाचा ॲक्सिडेंट झालाय आणि तुला 8 लाखांची गरज आहे, बरोबर. हो, हे खरं आहे. काळजी करू नकोस, मी ते पैसे द्यायला तयार आहे. त्यांनी मागे वळून इशारा केला. देशमाने, हा चेक द्या आणि त्या मुलाचं बिल आत्ताच्या आत्ता क्लिअर करून टाका. गार्गीला विश्वास बसेना. पण तुम्ही का देताय पैसे. मला गरज आहेच, पण मी तुम्हाला ओळखतही नाहीये. गार्गी लगेच म्हणाली. ओळख होईल, त्यात काय एवढं. गार्गीचे डोळे संशयाने बारीक झाले जेव्हा ते असं म्हणाले. तुम्ही नक्की आहात कोण. तुमचा असा तसा तर काही इरादा नाहीये ना. हे बघा, पैसे भरून तुम्ही मला विकत घ्यायचा प्रयत्न करत असाल तर आधीच सांगते, मी तसली मुलगी नाहीये. हा, गार्गीने ठामपणे सुनावलं. तसं दादासाहेबांनी वळून तिच्याकडे पाहिलं आणि एक गूढ स्मित केलं. तू मला ओळखत नाहीस तर ऐक, इनामदार ग्रुपचा मी ओनर आहे आणि तुझी मदत केली कारण. त्यांचं बोलणं पूर्ण व्हायच्या आत गार्गी म्हणाली. हे पहा, तुम्ही मदत करत आहात त्यासाठी मी तुमची अत्यंत ऋणी आहे. तुमचे सगळे पैसे मी परत करेन. बस मला थोडा वेळ द्याल का प्लीज सर. ती हात जोडून विनवणी करू लागली. ए मुली, आधी माझं बोलणं होऊ दे, मग बोल. त्यांचा करारी आवाज त्या हॉस्पिटलच्या कॉरिडॉरमध्ये घुमला. बरं, बोला, ती शांत होत म्हणाली. हे बघ, मला तुझे पैसे परत नको आहेत. दादासाहेब शांतपणे पण खंबीर आवाजात बोलू लागले. अहो, पैसे नको आहेत म्हणजे. एवढ्या पैशांची मदत करत आहात तुम्ही आणि आजच्या काळात कोण कुणाची अशी फुकट मदत करतो. तू थोडी शांत बसशील का. आमच्या समोर असताना आमचं फक्त ऐकायचं असतं, लक्षात ठेव. दादासाहेब गरजले. त्यांचा आवाज असा होता की गार्गी एकदम गप्प झाली. ओके म्हणून ती निमूटपणे उभी राहिली. तर आता नीट ऐक आम्ही काय सांगतोय. त्या बदल्यात तुला आमचं एक काम करावं लागेल. कसलं काम. दादासाहेब तिच्या थोडे जवळ आले आणि डोळ्यात रोखून पाहत म्हणाले. तू बरोबर बोललीस. या जगात फुकट काहीच मिळत नसतं. मी तुझ्या भावाचा जीव सुरक्षित केलाय आणि त्या बदल्यात मला तुझ्याकडून काहीतरी हवंय. गार्गीच्या काळजात धस्स झालं. काय हवंय तुम्हाला. दादासाहेबांनी क्षणभर तिच्या डोळ्यात पाहिलं आणि बॉम्ब टाकला. आता तर पाहतेच आहेस की मी तुझ्या भावाचा जीव वाचवण्यासाठी हॉस्पिटलला लागणारं सगळं बिल पे करायला तयार आहे. पण
याची परतफेड म्हणून तुला माझ्या नातवाची बायको म्हणून माझ्या घरात यावं लागेल. गार्गीला हे ऐकून धक्काच बसला. तिच्या पायाखालची जमीन सरकली. काय? लग्न आणि तुमच्या नातवाशी? हे हे काय बोलताय तुम्ही? मी त्याला ओळखत सुद्धा नाही आणि माझा तर बॉयफ्रेंड सुद्धा आहे. त्याला आता विसरायचं. आय मीन थोडे दिवस हे नाटक तुला करावं लागेल. नाटक? हो, तसंच समज. बोल, आहे मंजूर? नाहीतर तुला तुझ्या भावाचा जीव प्यारा नसेल तर. दादासाहेबांचा स्वर आता कठोर झाला होता. गार्गी सुन्न झाली होती. दुपारपासून मदतीसाठी मिळणारे नकार आणि आता अचानक कुठून तरी समोर उभे राहिलेले हे 8 लाख रुपये. तिच्याकडे दुसरा पर्याय नव्हता. पण लग्न, तेही त्याच्यासोबत ज्याला ती ओळखतही नाही. नियतीने तिला अशा टोकावर आणून ठेवलं होतं जिथं एका बाजूला भावाचा मृत्यू उभा होता आणि दुसऱ्या बाजूला स्वतःच्या आयुष्याचा लिलाव. आजचा भाग इथंच संपलेला आहे. गार्गी आता काय करेल? एवढा मोठा पेच प्रसंगात त्या मुलाशी लग्न करायला ती तयार होईल का ज्याला ती ओळखतच नाही? आणि तिला अजून तर हेही माहिती नाहीये की तोच मुलगा आहे ज्याने तिचा भर रस्त्यात अपमान केला होता. बघूया काय होतंय पुढील भागामध्ये. त्यासाठी ऐकत रहा मिस मच लव. आणि कथा आवडत असेल तर प्लीज लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर सुद्धा करा. थँक्यू सो मच.